चला मित्रांनो, या कंस बाजायचं काम चालू आहे हे मित्रांनो. कारण हे निंबूर खायची मजा वेगळी आहे आणि निंबुराची चव पण वेगळी आहे मित्रांनो. हे जास्त काळ झालंय. तुम्ही असं कंस भाजून खायला का नाही काय माहित ना. आता हे कंस आहे ना, त्या निंबूर मस्त दाणे भाजायचा आहे मित्रांनो. इकडं बायको कापित आहे कंस. हे कोण दाणे कस काय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज आम्ही आहे बाजरीच्या वावरामध्ये बाजरी कापण्यासाठी आलो आहे. चालू इथं आम्ही जी काय बाजरी आहे ते वरचेच कंस काटणार आहे मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ आहे तो ब्लॉग व्हिडिओ आहे मित्रांनो. कारण आपण वेगवेगळे ब्लॉग व्हिडिओ घेऊन येत असतो. काही पर्यटन ठिकाणी जात असतो तर तिथले पण व्हिडिओ घेऊन येत असतो. पण आज घरीच असल्यामुळं शेतामध्ये काम आहे ना, त्यामुळं शेतामध्येच काम करता करता हा व्हिडिओ बनवतो खास तुमच्यासाठी मित्रांनो. तर चला, आज ही बाजरी आहे ती काटायचं काम चालू. बराच वेळ झाला आहे, ऊन पण खूप आहे. आज पाऊस नाही, एकदम निळा आभाळ आहे. त्यामुळं मग एकदम तेज ऊन आहे मित्रांनो. त्यामुळं मग ऊन इतकं लागत फार काळ पडायची बारी आली आहे मित्रांनो. काय मित्रांनो, इकडं बायको कापित आहे कंस. हे कोण. कारण कंस काटण्यासाठी त्याच्या काय कैची कातर आहे, काय कातर आहे. तर मस्त कातरीने कंस काटायचे आहे. हे कोण. तर हे कंस काटण्यासाठी कातरीने एकदम सोपं जात. बाजरी कापायची होती मित्रांनो, पण काय वरचे कंस आधी काटून घेऊया. हे कोण. इकडं कंस काटायचं काम चालू आहे. या तर मित्रांनो, बाजरी काटायचे कारण एवढंच की जे काय पाखर आहे ते दाणे खात्याचे असतं. त्याच्यामुळे मग हे काटून घ्यायचे आहे आणि नंतर मग बाजरी कापायची आहे. हे असे कंस आहे ते पाखर ना दाणे खाऊन घेत्या ना, त्याच्यामुळे मग काटून घ्यायचे आहे मित्रांनो. हे कोण दाणे कस काय जबरदस्त दाणे आहे का नाही. हे पण जबरदस्त बाजरी होती, पण बरीचशी पाखरण खाली आहे मित्रांनो. तसं आमच्याकडे बाजऱ्या भरपूर असतात, पण आता कसं आहे शेवट आलेला आहे. बऱ्याचशा बाजऱ्या आहे त्या कापल्या आहे आणि आता आमच्या इथंच राहिल्या आहेत थोडीच बाजरी. त्याच्यामुळं जे काही या परिसरातले जे काही पाखरं आहे ते सगळे इथं येतात आणि बाजरीचे दाणे खातात. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर काटून घेणं गरजेचं आहे. तसं इकडे एक वावर आहे बाजरीचं आणि आमचं इथं आहे. हे कोण. इकडे बायको काटीत आहे. आज म्हणलं सुरुवात करूच, कारण पाऊस पण उघडला आहे. नाही तर पावसात ही बाजरी उतरून जाते मित्रांनो. आज वातावरण कसं आहे. कोण डोंगराचे सावले आहे ते जवळपास आता खाली यायला सुरुवात झाली आहे. हे कोण डोंगर बिंगर पाऊस पडल्यानंतर मोठमोठे धबधबे दिसतात, पण आज पाऊस पण नाही. हे कोण वातावरण कसं आहे आमच्या इथं जबरदस्त आहे का नाही. एकदम आभाळ निळं झालेलं आहे, त्याच्यात पांढरे शुभ्र ढग आहे. हे का वातावरण आज जबरदस्त आहे आणि ऊन पण आहे. आज काय पाऊस येण्याची शक्यता नाही. डोंगराला बघितलं तर इकडं शेळ्या चरत आहे. कोण शेळ्या चरत आहे डोंगराला. हे कोण येत शेळ्या चरत आहे. अशा पद्धत मित्रांनो. शेती म्हटले तर शेताच्या कडाला गवत आले तर तुम्हाला हे पण काय गवत पण दाखवत. हे तुम्हाला माहित आहे का याच या वनस्पतीचं नाव काय आहे. या आमच्याकडे याला उन्हाळी झिंजुरटी म्हणतात बरं का. त्याला शेंगा बिंगा या जबरदस्त आहे. या असं या निळा काय आहे तुम्हाला माहित आहे का. या मस्त फुलं आहे. कोण जबरदस्त. या कस काय फुलं आहे. आमच्या याला डुक्कर मुस्का म्हणतात बरं का. एकदम आयुर्वेदिक वनस्पती आहे मित्रांनो. या ज्यांचं तोंड आलं आहे त्यांना याचा पाला खायचा मित्रांनो. हे कोण हा पाला आहे ना, तो असं सकाळी सकाळी खायचा मस्तपैकी. तुमच्या तोंडात जे काय तोंड येतं म्हणजे चिखाट वगैरे लागतं ना, तर सकाळी सकाळीच खायचं मित्रांनो. तर थोडासा फरक पडतोच मित्रांनो, काय नाही. चला मित्रांनो, बाजरीचे कंस काटत नाही तर व्हिडिओच्या नादात बसायचं, तसंच काम राहायचं बाजूलाच आणि व्हिडिओच काढत राहायचं.
चला आता घेतो काम करून, कंस काटून जबरदस्त. चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. मित्रांनो, आपण शेताकडे होतो, बाजरी कापत होतो, तर हे कोण कंस आणले आहे. घरात आलो आहे मित्रांनो. हे कोण इकडे बायकोचा स्वयंपाक चालू आहे आणि हे कंस आणले आहे. कशासाठी आणले आहे मित्रांनो, तर मस्त याचा आपल्याला भाजायचे आहे, मस्त पैकी खायचे आहे. तुम खायला आहे का नाही काय माहिती. याचे कंस बाजरीचे, याचा निंबूर बनवायचा आहे मित्रांनो. आता संध्याकाळच्या जवळपास ना 7:30 वाजले आहे. हे घराकडे आता भरपूर टाइम झाला आणि दुसरं पण बरेचसे काम होते ना, फवारा वगैरे मारायचं बरंच काम होता मित्रांनो. चला मित्रांनो ना, आता हे कंस आहे ना, त्या निंबूर मस्त दाणे भाजायचा आहे, मस्त निंबूर करायचा आहे मित्रांनो. चला कंटिन्यू व्हिडिओ पहा बरं का. हे पण बायकोचं तर काम चालू आहे, तोपर्यंत इकडं चूल पेटवतो, कारण आता चुलीमध्येच आपण भाजणार आहे. नक्कीच व्हिडिओ बघा मस्त पैकी. हे मित्रांनो इथं चूल पेटवली आहे. हे पण या ट्रेने पेटवले आहे. या ट्रेचा उपयोग काय, आता चूल पेटवण्यासाठी शेवट होतो ना, नाही का. तुम्ही तुमच्या घरामध्ये पेटवतात का नाही या ट्रेने. या काळा ट्रे शेतामध्ये नाही का रोप राहतात, त्याचा ट्रे हे तुमच्या घरामध्ये पेटवतात का नाही काय माहित. चूल पण इकडं आमच्या पेटवतात. हे पण आता चूल पेटवत आहे मस्त पैकी कंस भाजण्यासाठी. बघा कंटिन्यू व्हिडिओ. मग काय आता पेटवली असतो, पेटत नव्हती पण आता चांगला जाळ केला या. हे आता इकडं कंस या, या कंस आता घेऊन बाजून या जबरदस्त या. या असे मस्त जाळावर कंस भाजायचे आहे. या काळे तर नाही नव्हते. हे पण आता मस्त पैकी जाळ पेटला आहे. ह्या कस काय कंस मग चालू आहे भाजायचं काम. मग चला मित्रांनो, या कंस भाजायचं काम चालू आहे. तुम्ही असं कंस भाजून खायला का नाही काय माहित, कारण हे मजा म्हणजे गावाकडच बर का. आणि ते बाजरीच्या सीजन मध्ये पावसाळ्या बाजऱ्या असतात. पावसाळ्या बाजऱ्या तर खायला एकदम मस्त असतात मित्रांनो. आणि पावसाळ्या बाजरीचं जर निंबूर आहे ना, त्याची चव काय जगा वेगळीच आहे मित्रांनो. कारण तुम्ही उन्हाळी बाजरी पाहिजे, पावसाळी बाजरी खाऊन पहा, फरक नाही जाणवला मला येऊन बघून सांगा तुम्ही. कारण पावसाळी बाजरी एकदम क्वालिटी असते मित्रांनो. आणि भाकरी पण जबरदस्त, खायला पण मस्त असतात. आणि चुलीवरची भाकर खाली तर एकदम भारी लागते. चला आता हे कंस आहे ते भाजून घेतो मित्रांनो. ह्या कोण मस्त पैकी निंबूर भाजला आहे. काय कंस चोळले आहे मित्रांनो. आपल्याकडे पोता नाही कंस चोळाय, कारण पोत्या मस्त पैकी दाणे आहे ना असे निघाले. हे पण आपण टायल घेतला आहे आणि गरम गरमच चोळाय पाहिजे कंस म्हणजे, मग दाणे एक नंबर निघतात मित्रांनो. कारण हे निंबूर खायची मजा वेगळी आहे आणि निंबुराची चव पण वेगळी आहे मित्रांनो. हे गरम गरमच चोळावं लागत. एकदा गार पडलं ना ते चोळत नाही मित्रांनो. हे पण मस्त पैकी गावाकडच मजा असते मित्रांनो हे निंबूर खायची. हे आता चोळा थोडा गरम करून घेत आहे. हे तर गेलंय मोडून, आता हे बगला घाला लागल. आमच्या पहिलं हे असं सांगायचं, बगला झालं हे असं, आणि मग चोळायला लावायचं त्याला. अशी पहिली पद्धत होती. आणि काय नाही, आता या हातानेच असं चोळावं लागणार आहे. कारण ते गेलं तुटून, जळून गेलं ना, मागची दांडी जळून गेली बसता बसता. या असं घेतो चोळून. चला मित्रांनो, खाऊ नाही पाहतो, तुम्हाला दाखवतो कस काय. हे बंगल्या त्या बंगल्या आल्या का ना, दाखवा. हे पण निंबूर आहे. आता हे ताटात घेतो. हे पण हे ताटामध्ये निंबूर दान. हे पण तुम्हाला माहित आहे का नाही काय माहित. हे मस्त खातो. हे पण निंबूर खायची मजाच वेगळी मित्रांनो. इकडं जळून गेलं, धूर निघाला ना, धुराने गेलो. दोन्ही काम करायचे म्हणजे मग ते थोडा प्रॉब्लेम होता.
हे जास्त काळं झालं. थोडे दाणे राहिले ते म्हणलं काढून घेऊ. ते निघा ना. चला मग मित्रांनो, घेतो निंबूर खाऊन बघा कंटिन्यू व्हिडिओ बर का. चला. हे मित्रांनो, आपण या चुलीमध्ये मस्त आर झाला आहे आणि हे इकडे निंबूर भाजला आहे कोण जबरदस्त. मस्त निंबूर भाजला आहे करून. हे दाणे बिणे एकदम आपल्या पोत नव्हतं ना, या टायल वस निंबूर भाजला चोळला. हे कोण पर काळा झाला कुठं टायल जळाला. काय येतं या वल पडला कस काय जळाला. ते पोतच लागत मित्रांनो. हे कोण बायको इकडं खात आहे मस्त पैकी. कस काय लागत मग निंबूर खाते हे कोण तर निंबूर खायची मजाच वेगळी मित्रांनो. हात चावाय पुरती बारीक बारीक दाणे. त्याच म्हण चावतच नाही तुला. हे पण बायको सुद्धा खाते अगं चावत नाही मला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे मंगळवार. सकाळी उठलो आहे मस्तपैकी फ्रेश मध्ये आंघोळ वगैरे केलं आहे. हे कोण वातावरण मस्त आहे. ऊन पडलेलं आहे. आता पाऊस तर गेलाच आहे मित्रांनो. हे चला तुम्हाला दाखवतो सकाळचं वातावरण कसं काय आहे. मित्रांनो, आमच्या घराजवळचं वातावरण काय भारी आहे. हे असं वातावरण. हे तर चिंचाचं झाड आहे. हे चिंचा झाडावर घोपळा चढला आहे. पण चिंचा पण तशा आल्या आहे. पण चिंचा पण आल्या आहे. हे कोण चिंचा मस्त आहे. चिंचा खायला या मित्रांनो मस्तपैकी चिंचा आहे. हे पण इथं घोपळा लावलेला आहे. एकच झाड आहे इथं उगला आहे. मग ते गेला आहे वरती चिंचावर. इथं पेरूचं झाड पण आहे. इकडं शेळ्या बसल्या आहे. पण सकाळी सकाळी हे वातावरण असं आहे आमच्याकडं मस्तपैकी. इकडं पुराच्या पाण्याने इथं वाळू आलते. हे पण इकडून पुरा आलता डोंगराचा. इथंच पुरा आलता. हे पण इकडं आमची शेती आहे. इकडं हे पण सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे डोंगराला. पण जबरदस्त वातावरण आहे. इकडं आमची शेती आहे. इकडं मिरच्या. इथं भुईमुग आहे मित्रांनो बरं का आमचा. हे पण भुईमुग. आणि इकडं मिरच्या आहे. तुम्हाला दाखवतो मिरच्या किती आल्या आहे आमच्या मिरच्यांना. हे पण मिरचीचं झाड आहे. हे मिरच्या आहे. त्याला मिरच्या दाखवतो. हे पण हे मिरच्या. हे पण मिरच्या मित्रांनो. असं वातावरण आहे आमच्याकडे. पण या बांधाच्या कडाला मस्त निळी निळी फुलं. तसं आमच्याकडं घराजवळ काय कमी सौंदर्य नाही. पण ही निळी फुलं आहे. याला काय म्हणतात तुमच्या भागात कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो. या पण हे फुलं आहे. या अशी फुलं आहे निळी निळी. जबरदस्त आहे इथं फुलं सगळे. हे वातावरण कसं काय आहे. चला म्हणलं तुम्हाला पण इकडं थोडंसं शेताकडं पण दाखवू त्यासाठी आलतो. हे कोण सकाळी ऊन आहे त्याच्यामुळं थोडंसं वातावरण पण वेगळंच आहे. सकाळचं वातावरण तुम्हाला माहीतच आहे. कवळं कवळं ऊन असतं आणि या उन्हामध्ये आपल्याला एकदम भारी वाटतं. सध्या तर सीताफळाचं सीजन चालू आहे. सीताफळ पण आहे. कोण हे सीताफळ सध्या सीताफळ पण आहे. हेच पाठीमागं असलेलं घोसाळ्याचं झाड त्याला पण घोसाळे आले आहे. तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे ना तो इथं संपवतो. कारण आता गावामध्ये जायचं आहे आणि त्यामुळे मग पुढे पण व्हिडिओ कंटिन्यू करता येणार ना. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे ना तो इथेच संपवतो. आणि ज्या मित्राने सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि कमेंटच्या जागी हाईप म्हणून ऑप्शन आहे. हाईप करायला अजिबात विसरू नका बरं का मित्रांनो. चला हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यांना बाय बाय.